पूर्णा रेल्वे स्थानकावर रेल्वे महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव यांचा पाहणी दौरा। पूर्णा रेल्वे स्थानकाच्या विविध मागण्यांसाठी विविध पक्ष सामाजिक संघटनांनी दिले निवेदन। पूर्णा दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव हे नांदेड डिव्हिजनच्या दौऱ्यासाठी आले असता त्यांनी पूर्णा रेल्वे स्थानकास 5 फेब्रुवारी रोजी भेट दिली। यावेळी त्यांनी नवीन होत असलेल्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या व सुरक्षेच्या आधीची पाहणी केली। पूर्णातील विविध राजकीय पक्ष व तसेच राजकीय संघटनांनी महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांना पूर्णा रेल्वे स्थानकाच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। पूर्णा शहर हे रेल्वे पटरीमुळे 2 विभागात विभागले गेल्याने दोन्हीकडील नागरिकांना ये-जा करण्यास त्रासदायक आणि धोक्याचे झाले असल्याने व पटरी ओलांडून ये-जा करणे शाळकरी मुलांनाही धोक्याचे झाले असल्याने तेथे पादचारी पूल बसवण्यात यावा अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे। याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तिकीट खिडकी करण्यात यावी आणि 4 दोन्ही प्लॅटफॉर्मला जोडणारा नवीन एक दादरा तयार करण्यात यावा। रेल्वे स्टेशनचे मंद गतीने चालणारे काम वेगाने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 4 वर लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी। पूर्णा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी रेस्टरूम आणि गार्डनची व्यवस्था करण्यात यावी। पूर्णा येथे मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असल्याने त्यांच्यासाठी व कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात यावी। पूर्णेत मुबलक पाणी पुरवठा असल्याने येथे रेल्वे प्रवासी डबे धुण्याचा डेपो उभारण्यात यावा। रेल्वेच्या कम्युनिटी हॉल आणि रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे। येथे मनोरंजन, अध्ययन आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात याव्यात। वंदे भारतला थांबा देण्यात यावा। इलेक्ट्रिक शेडची उभारणी करण्यात यावी। कोरोना काळात वाढलेली तिकीट दर तात्काळ कमी करण्यात यावे। या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन संजय कुमार श्रीवास्तव यांनी यावेळी दिले। पूर्णाहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा। Thanks for watching Ekmat Digital.